जी आपण ट्रीटमेंट करत आहोत, जी स्टेम सेल थेरपी जी आहे, ही ट्रीटमेंट आपण जेव्हा देतो पेशंटला किंवा मुलाला जर आपण देत आहोत तिथे, तर ती एक्झॅक्टली ट्रीटमेंट त्याच्यावरती वर्क करते का? त्याचा काही फायदा होतोय का? हे आपल्याला कसं कळतं? तर जे मी ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हटलं त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत जे आपण सोबत करतो. जर मेंदूला आतून दुरुस्त करायचं आहे तर आपल्याला ते पेशी जे कमी काम करतात त्यांना आपल्याला कार्यरत करायसाठी बाहेरून पेशी द्यावे लागतील. तर हे पेशी आपण कुठून घेणार? त्याला म्हणतात सेल्युलर थेरपी. तर हे पेशी आपण कुठून काढतो? पेशंटच्या शरीरातून काढतो. तर हे ट्रीटमेंट खूप सिंपल आहे, खूप सोपं आहे, मोठं ऑपरेशन नाही आहे. पेशंटच्याच कमरेच्या हाडातून आपण रक्त बनवणारे पेशी काढणार, त्याच्यातले मूळ पेशी वेगळे करून आपण पाठीच्या पाण्यात सोडतो. तर एक सुई कमरेच्या हाडात आणि एक सुई पाठीच्या पाण्यात सोडली जाते आणि हे जे पेशी आहेत ते मेंदूपर्यंत जाऊन मेंदूमध्ये आतमध्ये हे जे निळे भाग जो मला दाखवले पेट स्कॅनमध्ये त्या भागांना ॲक्टिवेट करतं आणि आपल्याला त्याच्यानंतर मग जे रिहॅब आणि ट्रेनिंग आहे हे कंटिन्यू करणं गरजेचं आहे. कारण आता मी जसं सांगितलं की मेंदूमध्ये जे काम करणारे भाग आहेत त्यांना रिहॅब ॲक्टिवेट करतं किंवा त्यांना काम करायला शिकवतं. तर जे कमी काम करणारे पेशी आहेत त्यांना आपण सेल्युलर थेरपी किंवा स्टेम सेल थेरपीच्या माध्यमाने ॲक्टिवेट करणार आणि जेव्हा हे ॲक्टिवेट होतात त्याच्यानंतर ट्रेनिंग आणि रिहॅबिलिटेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण ते मग कनेक्शन्स फॉर्म करतं. तर हे जे ट्रीटमेंट आहे हे काम कसं करतं आणि काम करतं की नाही हे बघण्यासाठी 2 आपल्याकडे मार्ग आहेत. एक आहे की आपल्याला ट्रीटमेंट नंतर 3 ते 6 महिन्यामध्ये हळूहळू मुलांमध्ये फरक दिसणं सुरू होतो, जे फक्त रिहॅबनी आपल्याला मिळालं नाही. हे सेल थेरपी नंतर जेव्हा आपण ट्रेनिंग देतो तेव्हा आपल्याला पटकन दिसतं की मूल लवकर ट्रेन होतो, त्याची समज वाढते, तो एक जागी बसून थेरपी जे काय तुम्ही शिकवताय लवकर शिकतो, बोलायला लागतो हे आणि स्थिर होतो. हे सगळे जे इम्प्रूव्हमेंट्स आहेत तुम्हाला जे 6-8 महिने 1 वर्षापासून जे मिळाले नसतील ते सेल थेरपी नंतर 3 ते 6 महिन्यामध्ये दिसतात. मग दुसरं एक आहे की जे आपण स्कॅन पहिले केलंय ते आपण 6 महिन्यांनी परत स्कॅन करून बघणार आणि त्याच्यात आपल्याला दिसेल की मेंदूचे आतचे भाग आहेत ते जे डॅमेज आहे ते रिपेअर झाले आहे आणि ते निळे भाग आहे ते हिरवं किंवा पिवळ्यामध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे एकंदरीत मेंदू आतून जे त्याला जे इजा झाली होती ते इजा जे आहे ते ॲक्टिवेट होते आणि मेंदू रिपेअर होतो किंवा मेंदूचे भाग चांगले काम करायला लागतात.